नमस्ते विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाभा घटक हा एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. मागील तासाला आपण पाठ्यक्रम विश्लेषण पाहिलं होतं. पाठ्यक्रम विश्लेषण करताना आपल्याला गाभा घटक माहिती असणं आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या सिलेबसमध्येच गाभा घटक आणि जीवनमूल्य, जीवन कौशल्य हे सुद्धा आपल्याला पाहायचे आहेत. मग गाभा घटक कोणते आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच समजेल. आपण सुरुवात करूया गाभा घटक. तर पहा, गाभा घटक म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येते की भारतातील सर्व राज्यांच्या समान गरजा लक्षात घेऊन भारताची एकात्मता जोपण्याच्या दृष्टिकोनातून जे घटक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे त्यांना गाभाभूत घटक असे नाव दिलेले आहे. कारण भारतमध्ये जी राज्य आहेत त्या राज्याच्या समान गरजा लक्षात घेतल्या आणि भारताची एकात्मता जोपासण्याच्या दृष्टिकोनातून जे घटक शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे ते अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची आवश्यकता असणारे हे 10 गाभाभूत घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि ही व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला 10 गाभाभूत घटक अभ्यासक्रमामध्ये देण्यामागची जी काही उद्दिष्टे आहेत ती राष्ट्रीय उद्दिष्टे आपल्याला या ठिकाणी पाहावयाची आहेत. तर ती उद्दिष्टे कोणती आहेत पहा. तर आपल्याला याचं पहिलं राष्ट्रीय उद्दिष्ट सांगता येतं ते म्हणजे अध्ययनार्थीमध्ये राज्यघटनेबद्दल आदर, नागरिकांची कर्तव्य याबद्दलची जाणीव निर्माण करणे. म्हणजे अध्ययनार्थीमध्ये राज्यघटनेबद्दल आदर आणि नागरिकांची कर्तव्य याबद्दल जाणीव निर्माण करणं हे पहिलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं गेलं. त्यानंतरचं दुसरं उद्दिष्ट आहे भारताच्या संस्कृतीबद्दल, तिचा वारसा याविषयी आदरपूर्वक विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे. पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळे पाठ आहेत की त्या पाठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारताचा जो काही सांस्कृतिक वारसा आहे या सांस्कृतिक वारशाची आदरपूर्वक माहिती विद्यार्थ्यांना करून देणे हे राष्ट्रीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे. 10 गाभाभूत घटक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करण्यामागे. त्यानंतरचं तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांच्यात एकात्मतेची जोपासना करणे. विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे, ती जोपासणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ह्या गाभाभूत घटकांची रचना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अध्ययनार्थीमध्ये राष्ट्राभिमान व राष्ट्रप्रेम जोपासणे. अध्ययनार्थीमध्ये राष्ट्राभिमान आणि राष्ट्रप्रेम जोपासला गेला पाहिजे हाही एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर निसर्गाचे संरक्षण करून ऊर्जेची बचत करण्याचा दृष्टिकोन विकसित करणे. निसर्गाचे संरक्षण करणे आणि निसर्गाचं संरक्षण केल्याने पर्यायानं आपोआपच काय होणार आहे, ऊर्जेची बचत होणार आहे आणि हा जो काही दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन विकसित करणे हे सुद्धा उद्दिष्ट या ठिकाणी राष्ट्रीय उद्दिष्ट म्हणून डोळ्यासमोर ठेवलं गेलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती आणि जोपासना करणे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण करणे आणि तो जोपासणे हे सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं गेलेलं आहे. त्यानंतरचं 7वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे देशातील सामाजिक व आर्थिक विषमतेची जाणीव करून देणे. देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता जी आहे याची जाणीव करून देणं हे सुद्धा एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने गाभाभूत घटकाची रचना पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केलेली आपल्याला सांगता येते. आता वरील ही जी काही उद्दिष्टे आपण पाहिलेली ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने काही गाभा घटक निर्धारित केलेले आहे. आता महाराष्ट्र शासनाने काही गाभा घटक निर्धारित केलेले आहेत की जी 10 गाभाभूत घटक म्हणून आपल्याला माहिती आहेत आणि त्या अनुषंगाने आपण पाठ्यपुस्तक पाहत असतो. पाठ्यपुस्तकातला पाठ पाहत असतो. तो पाठ वाचल्यानंतर तो या 10 गाभाभूत घटकामध्ये नक्की कोणत्या घटकामध्ये येतो हे आपल्याला समजायला मदत होईल. ठीक आहे, आपण पाहूया महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेले 10 गाभा घटक. पहा, हे 10 गाभा घटक कोणते आहेत तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. पहा, यामध्ये भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या हा त्या ठिकाणी पहिला घटक आहे. त्याचबरोबर हा जो काही संविधानात्मक जबाबदाऱ्या हा पहिला घटक या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. आता हा जो काही घटक सांगितलेला आहे ह्या घटकामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला जे काही शब्द आहे त्यामध्ये भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, इथं नजर चुकीने पर हा शब्द या ठिकाणी आलेला आहे.
तर हा गाभाभूत घटक कसा आहे, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या असा हा गाभाभूत घटक आहे. आता या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, तर पाहायचं आहे. आपल्याला काय पाहायचं आहे, तर भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या काय आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर पहा, संविधानात्मक जबाबदाऱ्या कोणत्या आहेत आणि त्या संविधानात्मक जबाबदाऱ्या पाहताना आपल्याला या संविधानात्मक जबाबदाऱ्याच्या अनुषंगाने या भारताचा राज्यकारभार भारताच्या लिखित राज्यघटनेनुसार चालू आहे हे आपल्याला माहिती आहे की भारताचा जो काही राज्यकारभार चालू आहे तो कसा आहे, तर भारताच्या राज्यकारभाराचे जे काही काम चालू आहे ते काम त्या ठिकाणी निश्चितच कसं आहे, तर राज्यघटनेची जी काही धोरणं आहेत, प्रगती आहे, देशाची जी प्रगती आहे, नागरिकांचे जे हक्क आहेत, नागरिकांचे जे कर्तव्य आहेत, ते हक्क कर्तव्य त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. ते हक्क आणि कर्तव्य जे आहेत ते हक्क आणि कर्तव्य पाहिल्यानंतर आपल्याला या शासनाचे जे नियंत्रण आहे, शासनाद्वारे जे केलं गेलेलं जे संरक्षण आहे, या बाबींचा समावेश या ठिकाणी केला गेलेला आहे. आणि न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवादी समाजरचना इत्यादीची नोंद राज्यघटनेत करण्यात आलेली आहे. म्हणजे भारताचा जो काही राज्यकारभार चाललेला आहे तो लिखित राज्यघटनेनुसार चालू झालेला आहे. आणि राज्यघटनेमध्ये देशाची धोरणं आहेत, प्रगतीच्या आकांक्षा आहेत, नागरिकांचे हक्क आहेत, नागरिकांची कर्तव्य आहेत, त्याचबरोबर शासनाचे संरक्षण आहे, शासनाचं नियंत्रण आहे, या बाबींचा सगळ्यांचा समावेश आपल्याला यामध्ये केलेला दिसून येतो. त्याचबरोबर भारताचं जे संविधान आहे यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवादी समाजरचना या सगळ्याची नोंद भारतीय संविधानामध्ये झालेली आहे. आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क, त्यांची कर्तव्य, त्यांच्या जबाबदाऱ्याची जाणीव व्हावी यासाठी गाभाभूत घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता देशाचं संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सेवांसाठी आव्हानांना त्या ठिकाणी प्रतिसाद देणं, त्याचबरोबर भारतीय एकात्मता असेल, राज्यघटनेचे पालन असेल किंवा संविधानात्मक जबाबदाऱ्या असतील, मतदानाचा अधिकार बजावण्याची गोष्ट असेल किंवा सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण असेल आणि पर्यावरण संरक्षण, या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी या अनुषंगाने हा गाभाभूत घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे किंवा गाभाभूत घटकामध्ये त्याची गणना केलेली आहे. आता याचे उद्दिष्टे काय आहे, तर भारतीय संविधानासाठी थोडक्यात माहिती देणे. भारतीय संविधानाची जी माहिती आहे ती, भारतीय संविधान खूप मोठं आहे, प्रत्येकजण संविधान वाचेलच असं नाही. संविधान आपल्याला प्रतिज्ञा जशी आपण रोज म्हणतो तसं संविधानसुद्धा आपण रोज म्हटलं पाहिजे. प्रत्येकाचं संविधानसुद्धा पाठ असणं आवश्यक आहे. आता थोडक्यात काय, तर भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाची थोडक्यात माहिती करून देणे आणि विद्यार्थ्यांना संविधानात्मक जबाबदाऱ्या समजावून सांगणे हे उद्दिष्ट पहिल्या गाभाभूत घटकाचं आपल्याला सांगता येतं. त्याचबरोबर आणखी काय उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला, तर भारतीय एकात्मतेचे संरक्षण करणे हे दुसरं उद्दिष्ट या गाभाभूत घटकाचं सांगता येतं. तिसरं उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला राज्यघटनेचे पालन करणे. चौथं उद्दिष्ट आहे मतदानाचा अधिकार बजावणे. पाचवं उद्दिष्ट सांगता येतं राष्ट्रीय अस्मिता जोपासण्याच्या आव्हानाला प्रतिसाद देणे. म्हणजे काय, शासन व नागरिक यांच्यावरील घटनात्मक बंधने व जबाबदाऱ्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं हे या भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या या गाभाभूत घटकाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या गाभाभूत घटकाकडे जाऊया. दुसरा गाभाभूत घटक कोणता आहे, तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. आता विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य संग्रामाची माहिती व्हावी, या स्वातंत्र्य युद्धात बलिदान करणाऱ्या, राष्ट्रप्रेमाची जाणीव निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात स्वाभिमान, राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी त्याग, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म समभाव ही मूल्ये रुजविणे आवश्यक आहे. आणि म्हणून देशासाठी बलिदान देणाऱ्यांविषयी आदरभाव विद्यार्थ्यात निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीनं हा गाभा घटक महत्त्वाचा आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य किती कष्टाने मिळाले आहे याची जाणीव करून देण्यासाठी हा गाभाभूत घटक
या गाभाभूत घटकाची योजना केलेली आपल्याला सांगता येते. या गाभाभूत घटकाचं उद्दिष्ट काय असेल तर पहा, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र व राष्ट्राबद्दलचं प्रेम निर्माण करणं, त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाविषयी त्यांना माहिती करून देणं, त्यानंतर प्रस्तुत जे काही स्वातंत्र्य लढ्याची वैचारिक पार्श्वभूमी आहे ती विद्यार्थ्यांना सांगणे आणि त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्राम हा केवळ राजकीय नसून तो सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक इत्यादी प्रकारचा होता हे समजण्यास त्यांना सहाय्य करणे आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी किती त्याग केला हे स्पष्ट करून त्याबद्दल आदरभाव निर्माण करणे हे उद्दिष्ट या दुसऱ्या गाभाभूत घटकाचं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, आता आपण तिसऱ्या गाभाभूत घटकाकडे जाऊया. तिसरा गाभाभूत घटक कोणता आहे? राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक असे घटक. आता विविधतेत एकता असणारा आपला देश, या देशात ऐक्य जोपण्यासाठी म्हणजे ऐक्य जोपासण्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्य निर्माण करावे. आपली प्रतीके, आपली संस्कृती, त्यातील भिन्नता, त्यामध्ये असणारी एकता याची जाण निर्माण करावी. आपले राष्ट्रगीत, आपला राष्ट्रध्वज, आपला राष्ट्रीय प्राणी, आपला राष्ट्रीय पक्षी, आपलं राष्ट्रीय बोधचिन्ह याची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यावी आणि त्यातून राष्ट्रीय अस्मिता निर्माण होत असते आणि त्या अनुषंगाने राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक असे घटक जे आहेत ते घटक हा गाभाभूत घटक त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे किंवा त्याची योजना केलेली आहे. मग हा गाभाभूत घटकाचं उद्दिष्ट काय असणार आहे? काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं असणार आहे? तर एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांच्यात एकात्मता निर्माण करून तिचे संवर्धन करणे, त्याचबरोबर राष्ट्रीय अस्मिता वाढीस लागणे, लोकशाहीविषयी आदर आणि प्रेम निर्माण करणे, राष्ट्रीय प्रतीकाबद्दल जाणीव व प्रेम निर्माण करणे, भारतातील भौगोलिक रचना, निसर्गाबद्दल माहिती सांगणे, ऐतिहासिक स्थळे, प्रतीकांविषयी आदराची भावना निर्माण करणे, अशी उद्दिष्ट त्या ठिकाणी आपण डोळ्यासमोर ठेवली गेली आणि राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक असे घटक हा गाभाभूत घटक समाविष्ट केला गेला. त्यानंतरचा पुढचा गाभाभूत घटक आहे भारतीय सामाजिक व सांस्कृतिक वारसा. म्हणजे भारताचा जो काही सामाजिक सांस्कृतिक वारसा आहे तो फार प्राचीन आहे, कारण भारताला प्राचीन संस्कृती आहे. या भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये धर्म, पंथ, भाषा, कला, संगीत, नृत्य, शिल्प, मूल्य, परंपरा, चालीरीती, जीवन पद्धती, आर्थिक घटक, राजकीय घटक, व्यवसाय आणि सामाजिक वैशिष्ट्य इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून भारतीय संस्कृती अतिप्राचीन वटवृक्षाप्रमाणे आहे. तिच्या शाखांचा जो विस्तार आहे तो विस्तार वेगवेगळ्या दिशांना झालेला आहे, तरी मूळ मात्र एकच आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी हा गाभाभूत घटक यामध्ये समावेश केलेला आहे. आता या गाभाभूत घटकाची उद्दिष्टे काय असतील तर विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचं ज्ञान करून देणं, प्राचीन भारतीय संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख करून देणं, विद्यार्थ्यांना भारतातील विविध संस्कृतीचा विकास व एकात्मकता यांच्या आकलनास मदत करणे, त्याचबरोबर जागतिक संस्कृतीस भारतीय संस्कृतीचे योगदान विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं, आपल्या संस्कृतीविषयी आदराची भावना व्हावी यासाठी प्रयत्नशील राहणे आणि भारताच्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन करणे, अशी उद्दिष्ट या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने आपल्याला डोळ्यासमोर ठेवता येतात आणि त्याची त्या ठिकाणी योजना केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा पाचवा गाभाभूत घटक आहे स्त्री पुरुष समानता. आपली संस्कृती पहा ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आता प्राचीन काळापासून स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं आहे आणि या भेदामुळे स्त्री पुरुषाच्या समाज सुधारणा एकांगी झाल्याचे दिसून येते. बालपणी स्त्रियांचं रक्षण पिता करतो, तारुण्यात स्त्रियांचं रक्षण पती करतो, तर वृद्धावस्थेमध्ये स्त्रियांचं पुत्र रक्षण करतो. म्हणजे स्त्री कदापि स्वतंत्र नसते. यातूनच काय तर स्त्रियांविषयी समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो लक्षात येतो. पहा, स्त्रियांचे प्रमाण कमी होत आहे. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्यायाला अनेक समाजसुधारकांनी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. राज्यघटनेने स्त्रियांना समान हक्क
न्याय द्यावे याची दखल घेतली आणि तो दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे गरजेचं आहे आणि या दृष्टिकोनातून या गाभाभूत घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने त्याची कोणती उद्दिष्टे आहेत, तर याचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं की परंपरेने चालत आलेली स्त्री आणि मुलगी यांच्या परावलंबत्व जे आहे ही प्रतिमा पुसून टाकणे. ती कोणावर तरी अवलंबून आहे. ही जी काही प्रतिमा परंपरेने चालत आलेली आहे ती पुसून टाकणे, कारण आज आपण पाहतोय की स्त्री ही स्वावलंबी झालेली आहे आणि म्हणून हे गाभाभूत घटक यामध्ये इन्क्लूड करण्याचं कारण तेच आहे की परंपरेने चालत आलेली स्त्री व मुलगी यांच्या परावलंबतेची जी काही प्रतिमा आहे ती परस्परावलंबत्व जे आहे ते पुसून टाकणं या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. स्त्रियांचा हक्क, त्यांच्या क्षमता याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणे. त्याचबरोबर हुंडा, बालविवाह, स्त्री पुरुष भेदाभेद दाखवणाऱ्या ज्या रूढी आहेत, ज्या परंपरा आहेत यांच्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये चीड निर्माण करणे. त्यांना राग आला पाहिजे ह्या परंपरेचा. तर हुंडा पद्धती असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, आपण पाहतोय बालविवाह असेल, हे सगळं जे आहे याचा विद्यार्थ्यांना राग आला पाहिजे. त्यासाठी ते त्या ठिकाणी पेटून उठले पाहिजे. त्यांनी असं म्हटलं पाहिजे की मी हुंडा घेणार नाही. म्हणजेच काय, बालविवाहाला विरोध केला पाहिजे, हुंडा पद्धतीला विरोध केला पाहिजे आणि स्त्री पुरुष हा भेदभाव जो आहे हा दूर केला पाहिजे. हेच विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं आवश्यक आहे. हा गाभाभूत घटक आपल्याला हेच सांगताना दिसून येतो. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की गृहव्यवस्थापन असेल ही कुटुंबातील सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे. आपण पाहिलं की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये फक्त घरातील कर्ता पुरुषच फक्त काय करतो, तर घराची सर्व जबाबदारी पेलवतो. पण आज आपण पाहतोय की स्त्रियाही खूप सक्षम झालेल्या आहेत. त्या स्वतः कुटुंबाची जबाबदारी पेलवू शकतात. म्हणजेच काय, तर निश्चितच गाभाभूत घटक जेव्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाले तेव्हापासून मला असं वाटते की निश्चितच काय झालेलं आहे, स्त्री पुरुष समानता हा जो काही संस्कार आहे हा संस्कार विद्यार्थ्यांवर कुठेतरी रुजला आहे आणि हा संस्कार रुजवणं हे सुद्धा एक उद्दिष्ट या गाभाभूत घटकाचं आपल्याला सांगता येतं. त्यानंतरचा 6वा गाभाभूत घटक आहे समानतावाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता. लोकशाहीच्या आधुनिक मूल्यांमध्ये समांतर या तत्वानुसार नागरिकांना समान गुंतवणूक मिळू लागलेली आहे. समाजातील कमकुवत घटकांना विशेष संधी सुविधा देऊन इतर सामाजिक घटकापर्यंत येण्याची संधी दिली गेली आणि हेच तत्व समाजवादामध्ये अपेक्षित आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादी लोकशाहीला मारक ठरणाऱ्या गोष्टी आहेत. यावर मात करण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता या मूल्यांचा स्वीकार केला. सर्व धर्मांना समान दर्जा देऊन धर्मनिरपेक्षतेचे जे तत्व आहे ते जर स्वीकारलं तर विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यासाठी हा गाभाभूत घटकाचा या ठिकाणी समावेश केलेला आपल्याला सांगता येतो. मग याचं कोणतं उद्दिष्ट सांगता येईल आपल्याला, तर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपल्याला समाजवाद अर्थ विद्यार्थ्यांना समजून सांगणे. त्याचबरोबर राज्यघटनेच्या संदर्भात नेमका समानतेचा अर्थ सार्वजनिक जीवनाच्या दृष्टीने सांगणे. लोकशाहीचा अर्थ, त्याचा प्रकार, त्याची माहिती देऊन ती यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे तेही सांगणे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेची संकल्पना स्पष्ट करून नागरिक म्हणून आपल्या वर्तनात आवश्यक असणारी जी कर्तव्ये आहेत ती कर्तव्ये विद्यार्थ्यांना सांगावीत. समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता या मूल्यांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आदर आणि प्रेम निर्माण करणे हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला या गाभाभूत घटकाचं त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतरचा पुढचा गाभाभूत घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पर्यावरण संरक्षण. माणसाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्ग निर्मित घटकांचा समावेश आपण पर्यावरणामध्ये करतो. आता यामध्ये हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, तलाव आहेत, असं जे काही पर्यावरणामध्ये जेवढे घटक आहेत तेवढ्या सगळ्या घटकांचा आपण त्यामध्ये समावेश करतो. या सगळ्याचं संरक्षण
पर्यावरणीय जे घटक आहे ते सगळ्याचं संरक्षण या ठिकाणी या गाभाभूत घटकाच्या अंतर्गत येताना आपल्याला दिसून येतं. मग मानवाच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मानवानं काय केले तर विज्ञानाच्या साहाय्याने विविध यंत्रांची निर्मिती केलेली आहे, विविध अवजारांची निर्मिती केलेली आहे, विविध हत्यारांची निर्मिती केलेली आहे आणि त्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधण्याचा प्रयत्न मानवाने केलेला आहे. पण हा यंत्राचा वापर करून स्वतःची प्रगती साधण्याच्या प्रयत्नात मानवाने पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची जाणीव विद्यार्थी दशेतच आपण विद्यार्थ्यांना करून द्यायला हवी. कारण पर्यावरणात नेऊन परिसराचं निरीक्षण करून निसर्गाचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणं आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की वेगवेगळ्या पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळे पर्यावरणीय पाठ किंवा कविता आहेत. आता मराठीच्या इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ऋतू हा पाठ, इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पाणी हा पाठ आणि इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये माणसाने छळले नदीला हा त्या ठिकाणी पाठ आहे आणि रक्षण पर्यावरणाचा हा एक पाठ आहे. म्हणजे असे पर्यावरणपूरक पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतात. म्हणजेच काय, हा पाठ देण्यामागचं उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय संरक्षण हा गाभाभूत घटक रुजणे, पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होणे. म्हणजेच काय, कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं जातं तर पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे विद्यार्थ्यांमध्ये, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि पर्यावरण संरक्षण हा प्रश्न जगाशी संबंधित आहे हे विद्यार्थ्यांना पटवून देणे. अशा पद्धतीने आपल्याला या गाभाभूत घटकाचं स्पष्टीकरण सांगता येतं. त्यानंतरचा पुढचा गाभाभूत घटक आहे लहान कुटुंबाचा जो काही आदर्श आहे तो आदर्श. आता आज आपण पाहतो की सर्व समस्यांचं मूळ लोकसंख्या आहे. जितकी प्रचंड लोकसंख्या वाढत आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साधनसामुग्रीची वाढ होताना दिसत नाही आणि ही जाणीव विद्यार्थ्यांना याच वयात करून देणं आवश्यक आहे. योग्य वयात जर त्याची जाणीव करून दिलं तर त्यांना त्या वस्तूचा वापर कसा करायचा हेही त्या ठिकाणी समजू शकेल आणि लोकसंख्या नियंत्रणात यायला मदत होईल. आपण पाहतो की रस्ते असतील, दवाखाने असतील, प्रवासी वाहने असतील, सार्वजनिक ठिकाणे असतील, या ठिकाणी आता आपल्याला खूप गर्दी दिसते. लोकसंख्या वाढीमुळे बेकारी, दारिद्र्य यासारखे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात आणि ते प्रश्न सुटत नाही. त्याचे कारणही भरमसाठ लोकसंख्याच असते. कारण कोणतीही गोष्ट जर आपल्याला अंमलात आणायची असेल तर त्यासाठी ठराविक लोकसंख्या असणं आवश्यक आहे. खूप साऱ्या लोकसंख्येवर आपल्याला नियंत्रण करणं कठीण जातं आणि म्हणून लहान कुटुंबाचा आदर्श हे जे काही गाभाभूत घटक आहे हे गाभाभूत घटकाचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येतं की विद्यार्थ्यांना लहान कुटुंबाची संकल्पना स्पष्ट करणे, लहान कुटुंबाचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवणे, विद्यार्थ्याच्या मनावर लहान कुटुंबाचे फायदे बिंबवणे, अशा अनेक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा गाभाभूत घटक दिलेला आहे. त्यानंतरचा पुढचा गाभाभूत घटक आहे वैज्ञानिक दृष्टिकोन. आता विज्ञानातील शोधांमागे सैद्धांतिक पार्श्वभूमी असते. विज्ञानाचे जे वेगवेगळे शोध लागलेले असतात त्याच्यामागे काय असते तर सैद्धांतिक पार्श्वभूमी असते, सुसूत्रता, विशिष्ट कार्यप्रणाली त्या ठिकाणी असते. चिकित्सा, प्रयोग, अनुमान आणि निष्कर्ष अशी शोधाची पद्धत त्या ठिकाणी असते. आपण पहा, रूढी परंपरा स्वीकारतो आणि केवळ त्या रूढी आणि परंपराचं काय करतो असतो आपण अंधानुकरण करत असतो. त्यामागचं सत्य जाणून घेऊन ते स्वीकारण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न आपण करणे गरजेचं असतं आणि त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे. पिढीजात चालत आलेल्या अंधश्रद्धा त्याच आपण जर तशाच पुढे चालू ठेवल्या, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून न घेता त्या पद्धतीने आपण पुढे जात राहिलो तर आपल्यामध्ये त्या ठिकाणी पूर्वीच्या आणि आपल्या लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. म्हणून आपला दृष्टिकोन कसा झाला पाहिजे तर वैज्ञानिक झाला पाहिजे. म्हणून कोणतं उद्दिष्ट विद्यार्थ्यांसमोर हा गाभाभूत घटक देण्यामागे सांगता येईल आपल्याला तर विद्यार्थ्यांना वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणे हे एक उद्दिष्ट सांगता येतं. त्यानंतर उपलब्ध माहितीचा उपयोग करून आपल्या समस्या सोडवणे, त्यानंतर गतिमान व बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यास मदत करणे. आता वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण काय केला पाहिजे, वृद्धिगत केला पाहिजे, वाढीस लावला पाहिजे की त्या अनुषंगाने आपण काय करू शकतो, प्रत्येक संकटावर मात करू शकतो, अनेक समस्यांचं निराकरण करू शकतो, आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा आपण शोधू शकतो. त्यासाठी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्या ठिकाणी वाढीस लावणं आवश्यक आहे आणि तो या गाभाभूत घटकाच्या अनुषंगाने आपण वाढीस लावू शकतो.
ठीक आहे. त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा 10वा गाभाभूत घटक आपण पाहणार आहोत, सामाजिक अडसरांचे निर्मूलन. समाजामध्ये अनेक विघातक विध्वंसक कृती करत असतात. आता समाजामध्ये अनेक लोक राहतात, अनेक लोक अनेक विध्वंसक आणि विघातक अशा कृती करत असतात. मग त्यामुळे समाजाचा सर्वांगीण जो विकास आहे तो विकास होत नाही. जाती असतील, रूढी असतील, परंपरा असेल, गरीब श्रीमंतीचा भेद असेल, धर्म आणि पंथ, अंधश्रद्धा असतील, स्त्री पुरुष भिन्नता असेल, इत्यादी अनेक घटक सामाजिक प्रगतीमध्ये अडसर ठरतात. मग याच्यामध्ये आपण हुंडा पद्धती घेऊ शकतो, जातीय दंगली घेऊ शकतो, महिलांवर अन्याय होताना आपण पाहत आहे. म्हणजेच या ज्या काही घटना आहेत त्या समाजाच्या प्रगतीमध्ये अडसर निर्माण करतात, अडथळा निर्माण करतात आणि हे सर्व अडथळे दूर करून एकजिन्सी समाज निर्माण व्हावा. हे सगळे जे अडथळे आहेत हे सगळे अडथळे दूर करून एकजिन्सी समाज निर्माण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करणे आवश्यक आहे. आणि म्हणून कोणती उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली पाहिजे? सामाजिक अडसरांचे निर्मूलन हा गाभाभूत घटक तयार करण्यामागे तर मानवता हा जो काही आहे हाच धर्म व भारतीय ही माझी जात या उद्दिष्टांपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाणे. माझा धर्म कोणता आहे आणि माझी जात कोणती आहे? मानवता हा माझा धर्म आहे आणि भारतीय ही माझी जात आहे. ही जी काही संस्कार आहेत हे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, सर्व धर्माचे तत्वाचे सार हे समान आहे ही भावना विद्यार्थ्यांमध्ये जोपासणे, सर्व धर्माबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आदराची भावना निर्माण करणे. आपण सारे एकाच देशाचे नागरिक आहोत आणि या दृष्टीने वेगवेगळ्या प्रांतातील रूढी असतील, त्यांच्या परंपरा असतील, त्यांच्या चालीरीती असतील इत्यादीबद्दल आदराची भावना रुजविणे. श्रीमंत गरीब हा जो भेद असेल, स्त्री पुरुष हा असणारा भेद आहे हा सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न करणे हे सुद्धा उद्दिष्ट या गाभाभूत घटकाचं आपल्याला सांगता येतं. त्याबरोबर क्षेत्रीय विचारसरणी देशाच्या विकासाला घातक आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर त्या ठिकाणी कुठेतरी रुजवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून वरील जे काही आपण 10 गाभाभूत घटक पाहिले तर या 10 गाभाभूत घटकांपैकी पर्यावरण संरक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री पुरुष समानता, छोटा कुटुंबाचा आदर्श इत्यादी गाभाभूत घटकांचा भूगोल विषयातील आशयाशी जास्तीत जास्त संबंध येतो. शिक्षकांनी वर्गाध्यापनात आवश्यक त्या ठिकाणी गाभाभूत घटकांना स्पर्श करायचा आहे. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येतं की लोकसंख्यासारखा आशय शिकवताना स्त्री पुरुष समानता, छोट्या कुटुंबाचा आदर्श या गाभाभूत घटकांना स्पर्श करता येईल. कारण भूगोल शिक्षकाने अभ्यासक्रमात गाभाभूत घटकांना योग्य त्या ठिकाणी स्पर्श करून विद्यार्थ्यांना हे गाभाभूत घटक बिंबवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर भारतीय संविधानात्मक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठीचे आवश्यक असे घटक आणि भारतीय सामाजिक सांस्कृतिक वारसा, इतिहास, मराठी यासारख्या विषयाच्या माध्यमातून म्हणजे भाषा विषयाच्या माध्यमातून, इतिहासासारख्या विषयाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांमध्ये हे गाभाभूत घटक त्या संक्रमित करू शकतो आणि ते रुजवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करू शकतो. ठीक आहे. मला असं वाटतंय या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच तुम्हाला गाभाभूत घटक आणि त्याची स्पष्टीकरणे थोडक्यात समजली असतील. आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.